नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं. सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पांडुरंगाचे आभार मानले. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी समाधानी व्हावा, हेच मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब विठ्ठलाची पूजा केली. पूजेनंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. वारकऱ्यांसाठी बारीक लक्ष देणारे पहिले मुख्यमंत्री असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. महापूजेनंतर पांडुरंगाचं गोजिरं सावळं रूप समोर आलं. गुलाबी आणि हिरव्या रंगातले वस्त्र, गळ्यात फुलांची माळ, भाळी गोपीचंद टिळा असं विठुरायाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी पंढरपुरात वारकऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं झालेल्या पूजेत मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाच्या पूजेचा मान नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासन गावच्या बाळूशंकर अहिरे आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्याला मिळाला. गेल्या 16 वर्षापासून या जोडीनं पंढरीची वारी केली. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शनाच्या 103 कोटींच्या प्रकल्पाची आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली. कार्तिकी वारीपर्यंत तिरुपतीच्या धर्तीवर पंढरीत टोकन दर्शन प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी दिली. पंढरपुरातील अत्याधुनिक चंद्रभागा बस स्थानकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना हे गिफ्ट देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवनचं भूमिपूजन करण्यात आलं. राज्यातलं हे पहिलं मराठा भवन ठरणार आहे. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळूज इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक दाखल झाले. यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची मुस्लिम बांधवांनी सेवा केली. टाळ मृदुंग घेऊन त्यांनी हरिनामाचा जप केला. वाशिमच्या SMC स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं शहरातून दिंडी काढण्यात आली. बाल वारकऱ्यांनी विठ्ठलाचा गजर करत आषाढी साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची हुबेहूब प्रतिकृती साकारली. जळगावच्या नशिराबाद इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या जयघोषात नशिराबाद इथल्या विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आषाढी एकादशी निमित्तानं विठुनामाचा गजर पाहायला मिळाला. रिंगण सोहळ्यात महिलांसह बाल वारकरी सहभागी झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर महिला वारकऱ्यांनी फुगडीचा फेर घातला. लातूर जिल्ह्यातल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी इथल्या श्री समर्थ धुंडू तात्या महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून इथं भाविक दाखल होतात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांचं मातृस्थान असलेल्या मुक्ताईनगर इथल्या कोथळी इथं संत मुक्ताईंच्या समाधी मंदिरात महापूजेचं आयोजन करण्यात आलं. या महापूजेत मोठ्या संख्येनं वारकरी भाविक सहभागी झाले. आषाढी एकादशी निमित्तानं जळगावात व्यसनमुक्ती वारी अशी संकल्पना घेऊन रॅली काढण्यात आली. आमचा संकल्प तंबाखूमुक्त भारताचा, सुदृढ आरोग्य संपन्न समाजाचा असा संदेश यावेळी देण्यात आला. मुक्ताईनगरच्या कुरा इथल्या सरपंचांनी प्रति पंढरपूरचा देखावा उभारून हजारो भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घडवलं. गेल्या 4 वर्षापासून ते हा उपक्रम राबवत आहेत. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र घोराड इथं विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संत केजाजी महाराज यांनी मंदिराचा पाया रचला. इथून 4 दिंड्या पंढरीच्या वारीसाठी जातात. बुलढाण्यासाठी मा जिजाऊ यांच्या राजवाड्यावरून
श्री क्षेत्र वैष्णवगडासाठी पालखी रवाना झाली। गेल्या 3 वर्षापासून ही दिंडी निघते। शहरात ठिकठिकाणी या दिंडीचं स्वागत करण्यात आलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वेंगुर्ल्याच्या आरवलीतील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारलं। अवघ्या 1 तासात त्यांनी 16 इंच उंचीचं हे शिल्प साकारलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं भंडारा शहरातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य या तरुणीनं विटेवर विठ्ठलाची रांगोळी साकारली। रांगोळीच्या माध्यमातून चित्रा वैद्य यांनी विठ्ठलाचं दर्शन घडवलं। मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये आषाढी निमित्तानं दिंडी सोहळा पार पडला। वारकऱ्यांनी ट्रेनमधून माऊलींची पालखी स्थानकात आणली। या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासी सहभागी झाले। मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच पत्रकारांच्या वतीनं आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। वैष्णवी देवी मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तुळशीचं रोप देण्यात आलं। जळगावातील पिंपराळाच्या रथोत्सवाचं चाक घसरल्याचं समोर आलं। रथोत्सव सुरू असताना रथ ओढणाऱ्याचा तोल गेल्यानं रथ एका घरावर जाऊन आदळला। या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही। उताराचा भाग असल्यानं तोल गेल्याचं सांगितलं जात आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सांगलीच्या कडेगाव मोहरम ताबूत भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हिंदू समाजासह मानाच्या 14 ताबूतांची यावेळी भेट झाली। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांसह खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम उपस्थित होते। भुसावळ शहरात मोहरम निमित्तानं शिया समुदायाच्या वतीनं जुलूस काढून शोक व्यक्त करण्यात आला। मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी हा जुलूस काढण्यात येतो। अकोल्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यानंतर अकोट तालुक्यातल्या जौलखेड बुद्रुक गावाचा संपर्क तुटला। पुराचं पाणी रस्त्यावर वाहू लागल्यानं मार्ग बंद झाला। गोंदियाच्या देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। काही तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या तर अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम। भंडारा जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली। गेल्या 3 दिवसापासून पावसानं दडी मारली, त्यामुळे पिकं संकटात होती। दरम्यान आता पाऊस पुन्हा बरसल्यानं शेतकरी सुखावला। नागपुरात महाराष्ट्र वीज महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला। ट्रान्सफॉर्मर असलेल्या इलेक्ट्रिक पोल आणि इलेक्ट्रिक तार स्कूल बसवर कोसळली। त्यावेळी वीज प्रवाह खंडित असल्यानं मोठा अनर्थ टळला। हा लोखंडी पोल कमकुवत झाल्यानं हटवण्यात यावा असं निवेदन स्थानिकांनी वीज मंडळाला दिलं होतं, पण त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यानं ही दुर्घटना घडली।